यवतमाळ शहरातील वर्दळीचा रस्ता असलेल्या दत्तचौक परिसरात भर दिवसा दोन युवकांनी बेचखेडा गावचे सरपंच रमेश बिसनकर यांच्यावर चाकू हल्ला करून त्यांना जखमी केले। गुरुवारी दुपारी ही घटना दत्तचौक मार्गावरील हॉटेल रामायण समोर घडली। चाकू हल्ल्यात जखमी रमेश बिसनकर यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी उपचारादरम्यान दिली। मिळालेल्या माहितीनुसार सरपंच बिसनकर हे गुरुवारी कामानिमित्त यवतमाळात आले होते। दुपारी दत्तचौक येथे रामायण हॉटेलमधून चहा पिऊन बाहेर निघताच त्यांच्या मागावर असलेल्या दोन आरोपींनी मिळून त्यांच्यावर चाकू हल्ला केला। यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि एसडीपीओ बैसाने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते घटनास्थळी पोहोचले। पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेचा आढावा घेत पुढील तपासाच्या सूचना दिल्या। सरपंच बिसनकर यांच्यावर बेचखेडा गावात पूर्व वैमनस्यातून यवतमाळात चाकू हल्ला झाल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासादरम्यान पोलीस सूत्रांनी दिली। अवधूतवाडी पोलीस ठाण्यात या संबंधात दोन आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी आरोपीचा शोध करीत तपास सुरू केला आहे।